नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मालवणी कोकणी पद्धतीतलं वाटपाचं वरण. नुसतं वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार, बाकी काहीच नको. सुगंधानेच अर्ध पोट भरून जाईल असं हे वाटपाचं साधं सोपं वरण. सत्याची पूजा असो किंवा भावकीचा गावकीचा कोणताही कार्यक्रम असला की हे वरण आवर्जून बनवलं जातं. तर अगदी सोप्या पद्धतीने हे वरण बनवलं जातं. तर इथे आपण अर्धा वाटी ओलं खोबरं घेणार आहोत, 1 चमचा जिरं घेणार आहोत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेणार आहोत आणि एक छोटासा कांदा. तर इथे आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत. मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि इथे कुकरला मी 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मूग डाळ, त्यामध्ये 2 मिरच्या, टोमॅटो, हिंग उकडून घेतलेलं आहे. 3 ते 4 शिट्ट्या काढून मस्त असं मऊसूत डाळ उकडून घेतलेली आहे. तुमचं सुद्धा असंच होतं का? कुकर व गॅस खराब होतो. कुकरच्या शिट्टीतून येणारं पाणी कुकरचं झाकण आणि गॅस दोन्हीही खराब करतं आणि काम वाढवून ठेवतं. तर मग ही सोपी ट्रिक खास तुमच्यासाठी. आपण कुकरला तांदूळ किंवा डाळ लावत असाल तेव्हा असा स्वच्छ धुतलेला चमचा कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, येणाऱ्या कुकरच्या शिट्टीतून जे तांदळाचं किंवा डाळीचं जे पाणी येतं ते येत नाही. त्याचबरोबर कुकरचं झाकणसुद्धा खराब होत नाही आणि गॅससुद्धा खराब होत नाही. तर अशी सोपी घरगुती ट्रिक्स नक्की जरूर करून पहा. आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अशी सोपी ट्रिक सगळ्यांपर्यंत पोचवा म्हणजे सर्वांनाच ह्याचा फायदा होईल. आणि मस्त अशी आपल्याला आता फोडणी करायची आहे. तर कढईत छान असं तेल तापलेलं आहे. त्यावर राई, जिरं, हिंग, कढीपत्ता ची दणदणीत अशी फोडणी करून घेतलेली आहे. आणि या फोडणीवर आपण वाटून घेतलेलं वाटण घालून घेणार आहोत. मस्त असं तेलावर परतून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या कच्च्या कांद्याचा आपल्या वरणाला वास येणार नाही. आता ही उकडून घेतलेली डाळ आपण फोडणीवर घालून घेणार आहोत. तुम्हाला हव्या असलेल्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मस्त अशी 10 मिनिटं उकळून घ्यायची आहे. वरून ओली कोथिंबीर चिरलेली घालायची आहे आणि मस्त अशी मंद आचेवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आपलं वाटपाचं वरण, तर वाटपाचं वरण खाण्यास तयार झालेलं आहे. मस्त गरमागरम मऊसूत भाताबरोबर हे वरण असलं तर कसलं सुख, एकदम भारी बेत झालाच समजा. तुम्ही सुद्धा असंच वरण भात करून पहा. तुम्ही बनवलेलं वरण कसं झालं, घरातल्यांना आवडलं की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसहित. धन्यवाद.